वेलकम टू माय ब्लॉग अगेन. आज आहे डे 2 इन अवर विलेज. सो आज आम्ही निघालो आहे. आता मॉर्निंगला आम्ही उठलो वगैरे, थोडंसं काल थकलो होतो, काल थोड्या गप्पा वगैरे झाल्या नाईटला. गप्पा वगैरे मारल्या आम्ही, कारण माझी मावशी आलेली ओव्हरनाईट, म्हणजे तिथेच आलेली मावशीच्या इथे. सो तिथं आम्ही गप्पा वगैरे मारल्या, थोडंसं बाहेर गेलेलो नाईटला. नाही बाहेर म्हणजे असंच आम्ही थोडंसं त्यांना सोडून वगैरे यायचं होतं आणि तिने सो आम्ही गेलो होतो. आणि आफ्टर दॅट आम्ही थोडंसं लेट झोपलो, म्हणून मॉर्निंगला लेट उठलो. आणि त्यानंतर मग आता आम्ही चाललो आहे माझ्या काकांकडे, जे की अक्कलकोटला राहतात, जिथं स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आणि तिथून आम्ही विचार केला की आम्ही जाणार आहे, म्हणजे तिथून त्यांच्या घरून आम्ही आफ्टर दॅट आम्ही जाणार आहे की स्वामी समर्थ मंदिरात पण जाणार आहे आम्ही. आणि लेट्स सी काय होतं आहे. सो वेलकम टू माय ब्लॉग. सो हा वेगळा ब्लॉग असेल डे 2चा. मी डे 2चा वेगळा पोस्ट करेल, कारण जर ओव्हरऑल घेतला तर खूप मोठा होईल, त्यामुळे सो स्टे ट्यून गाईज. हो गाईज, आता आम्ही पोचलो आहे इकडे आणि चाललो आहे आम्ही. आता बघतोय आम्ही, शोधतोय बट अजून, कारण हा नवीन आला आहे आणि मी इथं आलेली आहे बट मला लक्षात नाही आता. सो लेट्स सी. स्पेशली मला, कारण ह्याचं तर काही विचारायचं चुकीचं नाही आहे, तो आलाच नाही तर काय करणार. ठीक आहे, बघू मग आम्हाला घर भेटल्यावर. आम्ही स्टे ट्यून. आता आम्ही आलेलो इथे घरी आणि आमचं सगळं जेवण वगैरे करून झालंय. आणि हा बघा, हा माझा भाऊ आहे, छोटा भाऊ. कशी काय बोल, हाय ऐकत आहे. हाय. आता काय करतोय तू तू सांग. अभ्यास करतोय. काय अभ्यास करतोय तू, काय स्टडी करतोय? 1 2 3 लिहितोय का? मग इकडे बघ. ओके. ही गाडी कोणाची आहे? तुझी आहे. कधी घेतली रे? परवाच घेतली. माझा भाऊ आहे आणि ही माझी बहीण आहे. तो आता आम्ही निघालोय स्वामी समर्थ मंदिरला. इथून आमचं झालंय सगळं जेवण वगैरे करून. आणि हा बघा, हा काय स्टडी करतोय. हा असा स्टडी चालू आहे याचं. दर्शन झालंय आणि आम्ही आता निघालोय. हा एक्झिट आहे आणि आमचं आता आम्ही निघालो आता तिकडे, दुसरीकडे एक आहे प्लेस तिथे. सो आम्ही तिथं भेटू तुम्हाला. आता आम्ही आलोय भक्त निवास आहे, भक्त निवास. आणि इथं म्हणजे जेवण वगैरेसाठी असतं. आणि इथून आम्ही आता आतमध्ये चाललोय. हे माझे चाचू चाची आहेत, काका काकू आहेत हे. आणि आता इथे रेनोव्हेशनचं काम चालू आहे. हां इथे नाही, इथे हे बनवले आता, नवीन आहे हे सगळं. इकडे पण आहे आणि हे इथे पण काय ते. हां हे गाईड. आम्ही पोचलोय माझ्या मावशीच्या कॅफेला. तिथं आम्ही येणार होतो. आता काहीच नको. तर ती आता आम्हाला खूप काही काही खायला घालतीये, पण आमचं पोट भरलंच इनफ आहे. आम्ही फक्त तिला भेटायला आलेलो. कॅफे ऍक्च्युली हे रिनोव्हेशनचं काम चालू आहे. संपलेलं आहे, ते सगळं संपले. पण बघू आता अजून जेवण वगैरे पण करायचं. तिने आमच्यासाठी बनवून ठेवलेलं, पण आम्ही आलो नाही टाइमवर, मॉर्निंग आफ्टरनूनला. सो ठीक आहे, आता आम्ही थोड्या गप्पा वगैरे मारल्या. आता अजून मावशीच्या घरी जायचं दुसऱ्या. सो बघू आता इथून आम्ही कधी निघू, काय काय होतंय. लेट्स सी. सो स्टे ट्यून राहील, बघत राहा ब्लॉग आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. सो आता बघ मी काय काय खातो आज. हाय गाई. मी झालं आमचं सगळं जेवण वगैरे करून आम्ही कॅफेला गेलेलो माझ्या मावशीच्या. आणि त्याच्यानंतर आम्ही आता दुसऱ्या मावशीकडे आलेलो, तिच्या घरी जेवायला आलेलो.
आणि जेवण वगैरे केलं, थोड्याशा गप्पा वगैरे म्हणजे तेवढ्या म्हणजे खूप गप्पा मारल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही अजून गप्पा मारत होतो. थोडंसं स्वीट्स वगैरे खाल्लं, सगळं हे केलं. आणि आता ऑलमोस्ट 3 वाजून गेले. ऑलमोस्ट 3 वाजून बोलता गेले बोलता टाइम कळतच नाही काय. आणि 3 वाजून गेले आणि आता आम्ही जस्ट झोपायला आलोय. सो आता आम्ही झोपतोय आणि आता इथे तुम्ही व्ह्यू बघा तुम्हाला. हे बघा गाईज, हा व्ह्यू खूप मस्त व्ह्यू आहे. आणि आता आम्ही झोपणार आहे. सो बघू, उद्या सकाळी उठून ॲक्च्युली आम्ही आज निघणार होतो बट आमचं पोस्टपोन झालं कारण आम्हाला वाटलं आम्ही फुल डे ट्रॅव्हलिंग केलं तर ट्रॅव्हलिंग काही होणार नाही आहे. त्यामुळे आम्ही रेस्ट करतो आणि उद्या मग निघतो. सो आता आम्ही अजून एक दिवस, उद्या एक दिवस आहे इथेच. सो बघू, उद्या काही करता येत असेल शूट करू आम्ही, नाहीतर मग बघू काय होतंय. स्टे ट्यून, बाय, गुड नाईट गाईज. आता गुड मॉर्निंग नाही, सॉरी, गुड आफ्टरनून आहे. गुड अं, आणि कारण आम्ही आमचा गुड थोडंसं बारा आफ्टरनून आहे ना. बारा वाजता उठलो त्यामुळे गुड आफ्टरनून. आणि आता ॲक्च्युली आता 2 वाजलेत. आम्ही आता निघणार आहे थोड्या वेळात. नाश्ता वगैरे झाला आमचा मॉर्निंगला, थोडंसं गप्पा वगैरे मारल्या आणि आता आम्ही निघणार आहे. बट इथून व्ह्यू बघा गाईज, मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. फुल सिटी मी सिटी व्ह्यू आहे. आल्यावरच कॅमेरा फिरवतो तू. फुल सिटी व्ह्यू आहे. हं. तू काळा दिसते. असं कसं काळ नाही ना, तू काळाच दिसते तरी. गोरा आहे मी. अह, ठीक आहे. सो गाईज, इथून आता आम्ही निघू थोड्या वेळात. बघू आता काय होतंय. मावशीच्या कॅफेला जाऊ, तिला तिथे सोडू आणि मग आम्ही परत घरी जाणार आहे दुसऱ्या मावशीकडे. तिथं आमच्या बॅग्स वगैरे आहेत, तर तिथून आम्ही मग घरी जाऊ, सॉरी, स्टेशनला जाऊ आणि मग तिथून घरी जायला निघू. सो हाच होता आमचा विलेज ब्लॉग. बट अजून पण आहे, संपला नाही आहे. आम्ही स्टेशनला गेल्यावर ब्लॉग एंड करू. सो स्टे ट्यून. आणि हे माझ्या मावशीचं घर. जा काम करा. ॲक्च्युली त्याचं वर्किंग आहे, त्यांचं वर्किंग आहे, तर मग ते काम करतात थोडंसं आणि मग आम्ही निघणार आहे. सो हेच होतं गाईज. आम्ही रात्री पण खूप मजा केली. माझ्या मावशीने जेवण बनवलं होतं. खूप टेस्टी होतं. खीर वगैरे ऑसम होती. ॲक्च्युली मी ते सगळं शेअर नाही करू शकले कारण आम्ही गप्पा वगैरे मारण्यातनं टाईम निघून जातो त्यामुळे. ठीक आहे, ओके. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा तुम्ही ब्लॉग. सो हाय गाईज, ॲक्च्युली असं झालं, मी बोललेले तुम्हाला ब्लॉग शूट करणार आहे बट आम्ही मावशीच्या घरी थोडा जास्तच वेळ थांबलो त्या दिवशी. अँड ॲक्च्युली आम्हाला 5:30 झाले होते रिटर्न घरी जायला. सो आमची लगेच ट्रेन होती 10:30 समथिंगची आमची ट्रेन होती. अँड आम्हाला अजून एकीकडे जायचं होतं माझ्या मामाच्या घरी. सो तिथे व्हिजिट करायचं होतं, तर ते गरजेचं होतं, जायचं होतं आम्हाला. त्यामुळे आम्ही तिथे गेलो मामाच्या घरी. सो फर्स्ट दुसऱ्या मावशीच्या घरी तिथं आमचे बॅग्स वगैरे होते, तिथं आम्हाला जायचं होतं. त्यानंतर आम्ही मामाच्या इथे जाणार होतो. तर त्या मामांच्या इथे गेलो आम्ही आणि तिथं थोडंसं गप्पा वगैरे मारले अँड ऑल सगळं झालं. आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून येऊन घरी मग पॅकिंग केली अँड ऑल सगळं सगळं हे केलं, सामान वगैरे. ॲक्च्युली नंतर आमच्याकडे सामान जास्त झालेलं कारण सगळ्यांचे गिफ्ट्स वगैरे काय काय आम्ही आफ्टर मॅरेज फर्स्ट टाइम गेलेलो, त्यामुळे सगळ्यांनी काय काय हे दिलेलं. तर मग ते सगळं पॅकिंग वगैरे करण्यात आम्हाला लक्षात नाही आलं की आम्हाला ब्लॉग शूट करायचा आहे. आणि असं काही हे झालं नाही कारण आम्ही फुल डे मावशीकडे होतो. आणि आफ्टर दॅट म्हणजे तिथं तिने मग ॲक्च्युली तिने पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं. आमच्या इथे जावई घरी आल्यावर पुरणपोळीचं जेवण बनवतात, पण आमच्या जावयाला पुरणपोळी आवडत नाही. सो मग मावशीने बाहेरून जेवण मागवलं ह्याच्यासाठी. सो मग आम्ही जेवलो अँड आफ्टर दॅट मग घरी निघालो. आणि त्या सगळ्यामध्ये घाईघाईमध्ये मला ब्लॉग शूट करायला जमलं नाही. आणि स्टेशनला पण आम्ही गेलो तर आम्हाला ट्रेन वगैरे भेटली, तर त्यामुळे आम्ही ब्लॉग काही शूट नाही केला. आणि घरी आलो, आम्ही थकलो होतो त्यामुळे आम्ही काही काही शूट नाही केलं. सो आम्ही आलोय आता बॅक टू मुंबई आणि हा विलेजचा ब्लॉग
इथेच मी एंड करते आहे. सो गाईज, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. अँड जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही अजून शेअर करा आणि लाईक करा आमच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, कारण अजून नवीन नवीन व्हिडिओज येतील तर तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. सो या, दॅट्स इट गाईज. अँड या, अजून बघू, आपण अजून अजून काही नवीन नवीन ब्लॉग्स शूट करू शकू तर. अँड बाय बाय, गुड नाईट.